सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, जेवढं पण मुलांनी MSc CET 2026 PCB ग्रुपला अप्लाय केलं होतं तर तुमच्यासाठी एक खूप मोठी बातमी आहे. येस, CET सेलने एक ऑफिशियल नोटीस प्रोव्हाइड केलेली आहे तुमच्या रिझल्टबद्दल. म्हणजेच तुमची आन्सर की कधी रिलीज होणार, MSc CET 2026 PCB ग्रुपच्या फर्स्ट अटेम्प्टची आन्सर की कधी रिलीज होणार ह्याची एक आता ऑफिशियल नोटीस येथे आलेली आहे. जर आपण CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलो, खाली स्क्रोल डाऊन केलं तर इथेच आपल्याला बघायला मिळेल MSc CET PCB ग्रुप ह्या इथे ऑब्जेक्शन ट्रॅकिंगचा पूर्ण ऑप्शन आहे. या इथे PDFचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशी काही PDF बघायला मिळेल. कालच हे ते कालची डेट दिली आहे, बट ही नोटीस आज आपल्या म्हणजे वेबसाईटवर पब्लिश झाली आणि ह्या नोटीसमध्ये पूर्ण तुम्हाला शेड्यूल दिलेलं आहे. MSc CET PCB ग्रुप फर्स्ट अटेम्प्ट बघा, फर्स्ट अटेम्प्टसाठी आहे. सेकंड अटेम्प्टची एक्झाम ही 11 तारखेलाच झाली. लगेच दुसऱ्या दिवशी CET सेलने एक मोठा धमाका केला की तुमच्या आन्सर कीची डेटच रिलीज केली. तिथे फर्स्ट अटेम्प्टची आन्सर की कधी रिलीज होणार तर 13 मे ते 15 मे 3 दिवस हे आन्सर की ओपन असेल. 13 मे, 14 मे अँड 15 मे ह्या 3 दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण आन्सर की चेक करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुमच्या शिफ्टमध्ये तुमच्या एक्झामला कोणते कोणते क्वेश्चन्स आले होते, त्याच्यापैकी कुठले क्वेश्चन्स करेक्ट होते, कुठले क्वेश्चन्स रॉंग होते, तुम्हाला ओव्हरऑल 200 पैकी किती मार्क मिळाले आहेत, हे सगळं तुम्ही ह्या पूर्ण आन्सर कीमध्ये चेक करू शकता. आता आन्सर की रिलीज झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेनच, बट अजून काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन घ्यायचे आहेत की ह्या त्या कॅन्डिडेटनी जे पण क्वेश्चन्स म्हणजे तुमची आन्सर की मिळाल्यानंतर जे पण क्वेश्चन तुम्हाला वाटतंय की नाही आपण आन्सर की बघितल्यानंतर ह्याच्यामध्ये हा एक असा क्वेश्चन आहे जो रॉंग आहे आणि CET सेलकडनं रॉंग झाला आहे, म्हणजे तुमच्या साईडने नाही आहे, CET सेलनीच त्या क्वेश्चनमध्ये मिस्टेक केली आहे. मे बी क्वेश्चन रॉंग असेल किंवा त्या क्वेश्चनचे जे पण काही ऑप्शन्स आहेत हे रॉंग असतील तर तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन रेज करू शकता. बट ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी तुम्हाला येते 1000 रुपये पर क्वेश्चन पर ऑब्जेक्शन, म्हणजे एका क्वेश्चनसाठी तुम्हाला 1000 रुपये. जर तुम्हाला एक क्वेश्चनमध्ये काही मिस्टेक सापडली तर त्याच्यावर ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर तुम्हाला 1000 रुपये पे करावे लागतील. 2 क्वेश्चनमध्ये सापडली मिस्टेक तुम्हाला 2000 रुपये पे करावे लागतील. असे तुम्हाला पर क्वेश्चन 1000 रुपीज तुम्हाला पे करावे लागतील. आता एकदा तुम्ही हे पूर्ण ऑब्जेक्शन रेज केलं ना, मग CET सेल पूर्ण रिव्ह्यू करते की जे पण क्वेश्चनमध्ये मुलांनी ऑब्जेक्शन रेज केलेत हे खरंच चुकलेले आहेत का, CET सेलची ह्याच्यामध्ये मिस्टेक आहे का, आणि जर त्याच्यामध्ये CET सेलकडनं क्वेश्चन चुकलेले असतील तर त्याची तुम्हाला बोनस मार्क्ससुद्धा मिळतात. तर हे ऑब्जेक्शन कसं रेज करायचं आहे, काय रेज करायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. बट आता ही एक ऑफिशियल अपडेट आहे. जेव्हा पण ह्याच्या रिगार्डिंग आन्सर की रिलीज होईल, वेबसाईटवर काही अपडेट येईल, मी तुम्हाला ऑफिशियल अपडेट प्रोव्हाइड करत जाईल. त्यातून तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. बट जर तुम्हाला पुढे जाऊन फार्मसी करायचा असेल, फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचे असतील तर मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हॉट्सॲप चॅनल क्रिएट केलेलं आहे, ज्याच्यावरती मी तुम्हाला फार्मसीच्या रिगार्डिंग पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. तर हे तुम्ही व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून ठेवा. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आणि जेवढी पण मुलं PCM ग्रुपमधली आहेत, जी PCM ग्रुपची आन्सर कीचा वेट करतायत, तर बघा PCM ग्रुपची आन्सर की अजूनही रिलीज नाही झाली आहे. त्याच्या बाबतीत काही ऑफिशियल अपडेट नाही आली आहे. मोस्टली जेव्हा तुमचा सेकंड अटेम्प्ट पूर्णपणे कंप्लीट होईल त्याच्यानंतर CET सेल लगेच तुमची फर्स्ट अटेम्प्टची आन्सर की ही रिलीज करेल. तर त्याच्यामुळे त्याची पण मी तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड करेन. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सो गाइस, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड